वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आता दुपारचे सायंकाळचे वाजत आहेत 5:30 वाजत आहेत आणि भरपूर कलर खेळला आहे. बघू शकता तुम्ही असा कलर खेळला आहे ना. तर त्यामुळे सोम वगैरे दमून झोपलेला आहे. मी थोड्या झोपली होती पण म्हणलं चला लवकर उठावं. आणि सोलापूरमध्ये ना होळीच्या दुसऱ्या दिवशी खेळत नाहीत कलर, रंगपंचमीच्या दिवशी म्हणजे 5 दिवसांनी खेळतात वगैरे. थोडंसं क्लीन केलं होतं पण आता थोडे इथं कलरचे डाग वगैरे आहे. इकडेच भांडे घासत ना तर सगळं लागेल तिकडं. तर मी म्हणलं चला थोडंसं क्लीन करून घेऊया. त्यानंतर त्या दिवशी मी दाखवलंच होतं व्हिडिओमध्ये, इथे आता मनी प्लॅनचं झाड लावलेलं आहे. थोडी ग्रोथ होईल त्याची लवकर. सगळं क्लीन करून घेते, झाडून वगैरे घेते, कारण मला ती सवयच लागून गेलेली आहे 2 टाईम झाडू वगैरे मारायचंच. चप्पलसुद्धा सगळी कलरनं सोहमनं आमच्या. तर मजा येत होती कलर खेळताना, पण झोप असली भयंकर लागली ना. एवढा कलर खेळला ना, भयंकर कलर खेळला आहे त्यानं. अक्षरशः ना कपड्याचा कलर चेंज झाला आहे त्याच्या, एवढा कलर खेळला आहे त्यानं. हे बघा खूप कलर खेळला आहे. आता हे काय टाकूनच द्यावं लागणार आहेत कपडे, यांचा काय उपयोगच नाही आहे. तर चला तर मग आता क्लिनिंग सुरू करूया. झाडून झालेलं आहे, पण इकडे कसं माहिती का, घराच्या समोर ना माती भरपूर आहे. माती जर पाणी आधी टाकलं तर कचरा निघत नाही, आणि आधी झाडलं तर असं पाणी टाकायच्या आधी जर झाडलं ना तर असा एवढा फुफटा उडतो ना की सगळं घरातच उडून येतं. तर त्याकरता आधी पाणी टाकणं गरजेचं आहे. सगळं अंगावर थोडंफार मारावंच लागतं. आणि मातीचा ना एवढा छान सुगंध येतो, एवढा छान सुगंध येते ना की असं एकदम माती खावी काय. खूप छान सुगंध येतो मातीचा. तर चला तर मग आज जाऊया, चहाला वगैरे ठेवूया. त्याच्या आधी कुकर लावेल मी, कारण सोम आणि सोमचे पप्पा अजून उठलेले नाही आहेत. तर एकदा चहा घेत होता मी. तर चला, सोहम झोपलेला आहे अजून पण. तर कुकर लावून झालेलं आहे आणि आता मी चपात्या करून घ्याव्या. तर चला तर मग चपात्या करूया. तर सकाळी चपात्या केल्या होत्या, पण आमच्या घरामध्ये मटकीची भाजी सगळ्यांना आवडते. तर मग आवडती भाजी असेल की चपात्याही लवकर संपतात. तर परत संध्याकाळच्या वेळेला ते चपात्या कराव्या लागतात. चपात्या आवडून घेते आणि पटकून मग फ्रेश होऊन तुम्हाला भेटते. तर इकडं छान असा चहा उकळतोय. तर हे आमच्या तिघांचे कप आहे. हा सोहमच्या पप्पांचा आहे आणि हा माझा आहे. चपात्या करून झालेल्या आहेत आणि आज मी तुमच्याबरोबर एक छान अशी काकडीच्या लोणचीची रेसिपी सांगणार आहे, जे की तुम्हाला वाटणंसुद्धा नाही खाताना की हे काकडीचं लोणचं आहे. खूप छान होते. आणि इकडे मी कैऱ्या यायला लागलेल्या आहेत मार्केटमध्ये. तर कैरीची चटणी आणि कैरीचा तक्कू. तर कैरीचा तक्कू केलेला आहे. तर तुमच्या इकडे जे खीस करून कैरीचे खीस आणि कांद्याचे खीस करून त्याला फोडणी घालतात, तर त्याला आमच्याकडे तक्कू म्हणतात. थोडंसं गूळ वगैरे मिक्स करून कधीतरी डिटेलमध्ये रेसिपी शेअर करेल. कुकर झालेलं आहे आणि चपात्या करून घेतलेल्या आहेत. आता चहा घेऊन लगेच हे कैरीचं लोणचं मी करायला घेणार आहे. तर चला तर मग आधी चहा घेऊया. आता इकडं मी तुम्हाला दाखवते काय काय साहित्य घेतलेलं आहे. त्याच्या आधी पातेले तापवत ठेवलेले, कारण आपल्याला फोडणी बनवायची आहे लोणच्यासाठी. तर चला तर मग मजेदार रेसिपी आहे, छान आहे. तर मी हे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत काकडीचे. आपलं जे ग्राइंडर असतं ना, हँड ग्राइंडर, जे अशा प्रकारची
तर ह्याच्यामध्ये करून घेतलेला आहे बरं का. थोडासा गूळ घेतलेला आहे, कोथिंबीर आहे आणि ही चिंच भिजवलेली जी असते ती आपण साल्ट टाकून देतो ना, ती चिंच घ्यायची, पाणी नाही घ्यायचं आहे. आणि इकडे काकडी आणि काकडीवरतीच मी इकडे घालून घेतलेलं आहे मीठ आणि थोडासा घेतलेला आहे गूळ. तर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. तर अगदी थोडंसं घातलेलं आहे मी. आणि ही खूप छान मजेदार रेसिपी आहे बरं का. तुम्ही खाताना तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की ही तुम्ही काकडीचं लोणचं खात आहेत. आणि ही अशी छान अशी फोडणी घालून घेतली ह्याच्यावरती आणि मोहरी अगदी थोडीशी घेतलेली आहेत मी. आणि गॅस करायचा आहे बंद. आणि ही जी फोडणी आहे ती फक्त आपल्याला टाकायची आहे चटणीवरती. जे लाल पावडर आपण घेतलेलं आहे ना त्याच्यावरती घालायची आहे, फक्त त्याच्यावरती. आणि आता ह्याला छानपैकी हाताने मिक्स करायचं आहे. थोडंसं तेल गरम असेल थोडंसं तेल गरम असेल, थोडंसं सावधगिरीनं मिक्स करायचं आहे. तोपर्यंत बाकीचे सगळे जे आहेत ना पदार्थ ते मिक्स करायचे आहेत. आता तुम्हाला हाताने जर नको वाटत असेल तर तुम्ही चमच्याने करू शकता, पण जसं हाताने आपण मिक्स करतो ना तशी चव चमच्याने मिक्स केल्यावर येत नाही. मी हात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि हे एक साधारणपणे 10 मिनटं असं मुरवत ठेवायचं आणि मग जेवताना घ्यायचं आहे. एक नंबर लागते. तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना मी लाल मिरची जी घेतलेली आहे ना त्याऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा पण घेऊ शकता आणि त्याच्यावरती फोडणी ती टाकू शकता. एकदम भन्नाट आणि नवीन रेसिपी आहे बरं का. एकदा नक्कीच ट्राय करून पहा. आणि मुलं तर ना काकडीचं लोणचं म्हणलं ना, आमचा सोहम तर एवढा लांब पळत होता, पण जेव्हापासून मी असं लोणचं करायला लागले ना तो एवढा आवडीनं खात आहे की इव्हन डब्यालासुद्धा म्हणतो की आई काकडीचं लोणचं दे मला डब्याला. आणि फ्रीजमध्ये हे साधारणपणे 2 ते 3 दिवस छानपैकी आरामशीर टिकतं. आता हे फ्रेश आहे. तर आता संध्याकाळची जेवणे झाल्याच्या नंतर ना मग मी ठेवील. आणि आता ह्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ टाकायचा आहे ते म्हणजे शेंगदाण्याचं पूड. कारण एक ह्याला ना थिकनेस पण आहे तो शेंगदाण्याच्या पुडाने. तर थोडंसं घेतलेलं आहे. अगदी आपण पोहे खातात ना त्या पोह्याच्या चमच्याने एक साधारण 1.5 चमचा घेतलेला आहे मी. आणि हे छान असं डब्यात आता भरून ठेवायचं आहे. आणि मी सोहमचं रिॲक्शन दाखवेलच तुम्हाला हे लोणचं खाताना. सांग चल, ते शब्द उलटे सुलटे लिहिलेत ते प्रश्न आहे. हां COMB कोंब. पुढचं हां टेबल TEA हां हां DBLE टेबल. मग ते तुला असं उलटे सुलटेच येणार आहे सगळे. मग ते तुला करेक्शन करून लिहायचंय. आणि हे जे आहे ना तर बघ इथं काय लिहिलंय, फिल इन द ब्लँक्स बाय ॲडिंग ING टू द कम्प्लीट इन द ब्लँक्स. हे काय लिहिलंय काय कळायला नाही मला. तर काय तुला असं येणार आहे द चिल्ड्रन्स आर एवढंच येणार आणि कंसात ब्रॅकेटमध्ये स्लीप येणार. मग तुला काय करायचं आहे, द चिल्ड्रन्स आर हे स्लीप जे आहे ते इकडे घ्यायचं आणि त्याला काय ॲड करा म्हणले ING. मग काय येणार द चिल्ड्रन्स आर स्लीपिंग. म्हणजे प्रत्येक जे ब्रॅकेटमधला शब्द आहे ना तुला इकडं रिकाम्या जागेत घ्यायचा आणि त्याला काय लावायचं ING. इझी आहे ना ग्रामर कळायला. आता ही ग्रामर साईडच चालू झाली. पुण्यामध्ये आहे सप्पक वरण फोडणीचं आणि थोडीशी चटणी आहे कैरीची आणि काकडीचं लोणचं, उसळ आणि भात. सांगितल्याप्रमाणे जी भन्नाट रेसिपी मी तुमच्यावर शेअर केलेली आहे काकडीचा त्याचा रिव्ह्यू देते. सोहम बघा किती आवडीनं खातो. काय साहेब लोणचं कसं झालंय काकडीचं. अरे हे आहे काकडीचं लोणचं आणि ट्रस्ट मी कसं झालंय तर लहान मुलं खूप आवडीनं खातात बरं का हे लोणचं. तर नक्कीच ट्राय करा. तर मंडळी मस्त जेवण तयार आहे, तुम्ही पण या जेवायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर तोवर तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये.